गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे, त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई, दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा तालुका खानापूर येथे एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाले. केवळ का मारले असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर आणि त्याच्या नातेवाईकांवर हातोडा, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली. या प्रकरणी आर्यन राजू पवार, वय 18, राहणार बजरंगनगर, विटा यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार 19 मार्च रोजी रात्री 9:30च्या सुमारास प्रथमेश मेडिकल समोर हा हल्ला घडलाय. फिर्यादीचा चुलत भाऊ रोहन पवार याला याआधी मारहाण का केली याचा जाब विचारण्यासाठी आर्यन पवार, त्यांचे काका लखन पवार, मामा आकाश राठोड आणि इतर नातेवाईक आरोपींकडे गेले होते. मात्र याच वेळी विजय काळोखे, अमृत काळोखे, अमर क्षीरसागर, अतुल, किसन काळोखे, अजय काळोखे आणि इतर 10 ते 12 जणांनी अचानक हल्ला चढविलाय. हल्लेखोरांनी हातोडा, लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी बेदम मारहाण करत फिर्यादीसह त्यांचे मामा आणि काका यांना गंभीर जखमी केले. या घटनेत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राथमिक तपास पोलीस हवालदार पाटील करत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्याकडे सोपवण्यात आलाय. दरम्यान या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.